गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी GB देशमाने, क्राफ्ट इन्स्ट्रक्टर कोपा, गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ट्रायबल किनवट डिस्ट्रिक्ट नांदेड. आज आपण कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडमधील कॉम्प्युटर नेटवर्क या चॅप्टरवर आधारित OSI रेफरन्स मॉडेल हा भाग पाहणार आहोत. यामध्ये इंट्रोडक्शन पाहतोय आपण. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ISO established a committee in 1977 to develop an architecture for system communication. Open System Interconnection OSI reference model is the result of these efforts. This model allows any two different systems to communicate regardless of their underlying architecture. नेटवर्क, कॉम्प्युटर नेटवर्क जे आहे ते कॉम्प्युटर नेटवर्क फिजिकली कशा पद्धतीनं चालतं याच्यासाठी ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशननं 1977 मध्ये स्थापना केली की त्याचं आर्किटेक्चर कसं कम्युनिकेशन करतं त्याच्यासाठी OSI रेफरन्स मॉडेल एक ऑर्गनायझेशन असणारी बनवण्यात आलेली आहे. तर नेक्स्ट पाहतोय आपण. The OSI model describes how data flowed from one computer through a network to another computer. The OSI model is not a protocol, it is a model for understanding and designing a network architecture that is flexible and robust. The OSI model consists of 7 separate but related layers, each of which define a part of the process of moving information across a network. नेमकं OSI रेफरन्स मॉडेल जे आहे ते डेटा फ्लो कशा पद्धतीने नेटवर्कवर करते. जसं एक कॉम्प्युटर माहिती पाठवतोय दुसऱ्या कॉम्प्युटरला, त्याच्यासाठी एक नेटवर्क आहे, त्या नेटवर्कच्या अंतर्गत पाठवतोय, पण त्याचे नियम कसे आहेत, रूल्स कसे आहेत, डेटा एक्झॅक्टली कसा पाठवला जातो फिजिकली, त्याचा एक अभ्यास असणारा OSI रेफरन्स मॉडेलमध्ये केलेला आहे. नेक्स्ट पाहतोय OSI मॉडेल्स. आणि OSI रेफरन्स मॉडेलमध्ये 7 प्रकारचे लेयर आहेत. एकूण लेयर आहेत 7. तर त्या 7 लेयरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. काही लेयर हायर लेयरमध्ये आहेत, सेकंड आहेत मिडल लेयरमध्ये आणि थर्ड आहेत लोअर लेयरमध्ये. आता आपण हे पाहू की हायर लेयरमध्ये कोणकोणते लेयर यूज केले जातात. पहा, ॲप्लिकेशन लेयर. ॲप्लिकेशन लेयर जो आहे त्याचं वर्क आहे ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशन, हा ॲप्लिकेशन लेयर. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन लेयर आहे, प्रेझेंटेशनचा ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशनसाठी यूज केला जातोय. सेशन लेयर आहे, सेशन सुद्धा ॲप्लिकेशन टू ॲप्लिकेशनमध्ये यूज केला जातोय. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट लेयर आणि नेटवर्क लेयर हे मिडल लेयर म्हणून वापरले जातात. त्यापैकी ट्रान्सपोर्ट जो आहे तो ट्रान्सपोर्ट लेयर आपल्याला प्रोसेस टू प्रोसेस असणारं कम्युनिकेशन दाखवतोय. त्या ठिकाणी नेटवर्क लेयर आहे सोर्स टू डेस्टिनेशन युजिंग राउटर, सोर्स टू डेस्टिनेशन. आता हे राउटर काय आहे, तर राउटर एक नेटवर्क डिव्हाइस आहे, त्याचा यूज केला जातो. राउटर जर तुमचे डिफरंट टाइप्स ऑफ नेटवर्क असतील तर ते नेटवर्क जोडण्यासाठी एक मीडिएटर म्हणून असणारा यूज केला जातो, त्याला आपण राउटर असं म्हणतोय. त्याच्यानंतर आहे डेटा लिंक लेयर. आता डेटा लिंक लेयर काय करतोय, तर होप टू होप स्विच असणारा यूज केला जातोय. याच्यामध्ये स्विचचा वापर केला जातो. आता हे स्विच सुद्धा एक मीडिएटर म्हणून नेटवर्क डिव्हाइस आहे, ते असणारं वापरलं जातं. आणि लोअर लेयर याच्यामध्ये लास्ट आहे फिजिकल. आता हे फिजिकल जे आहे ते असणारं कोणत्या पद्धतीनं आहे ते आपल्याला दाखवते या ठिकाणी. त्याच्यामध्ये होस्ट अँड मीडिया लेयर म्हणून आहे. तर होस्ट आणि मीडिया लेयरमध्ये नेमकं डेटा यूज कसा केला जातो आणि डेटा असणारा पाठवला कसा जातो हे आपल्याला पाहायचं आहे. आता होस्ट अँड मीडिया लेयर जे आहे त्याच्यामध्ये नेमकं लेयरचं यूज काय. जसं पहा, होस्ट लेयर. आता होस्ट लेयरमध्ये आपण होस्ट अँड मीडिया लेयरमध्ये
दोन प्रकारचं क्लासिफिकेशन आपल्याला दिसते. एक आहे होस्ट लेयर आणि सेकंड आहे मीडिया लेयर. आता याच्यामध्ये एक नंबर जे आहे ऍप्लिकेशन लेयर आहे. त्या ऍप्लिकेशन लेयर एक्झॅक्टली काय करतोय, तर नेटवर्क प्रोसेस टू ऍप्लिकेशन डेटा युजिंग. आपण काय करतोय, तो डेटा वापरतोय, ट्रान्सफर कसा करायचा तो नेटवर्क प्रोसेस टू ऍप्लिकेशन साठी. त्याच्यानंतर आहे दुसरा लेयर आहे त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन, डेटा रिप्रेझेंटेशन अँड इन्क्रिप्शन. आणि तो वापरतोय काय, डेटाच वापरतोय. त्याच्यानंतर सेशन आहे इंटर होस्ट कम्युनिकेशन. आता इंटर होस्ट कम्युनिकेशन वापरण्यासाठी आपल्याला डेटा आहे त्या ठिकाणी, तो सुद्धा डेटाच वापरतोय. त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट लेयर आहे. ट्रान्सपोर्ट काय करतोय, इन टू इन कनेक्शन्स अँड रिलायबिलिटी. तर तो ट्रान्सपोर्ट लेयर हा सेगमेंट वापरण्याचं काम करतोय. जसं नेटवर्क आहे. आता नेटवर्क काय करतोय, तर नेटवर्क पाथ डिटर्मिनेशन अँड आयपी लॉजिकल ॲड्रेसिंग. याच्यामध्ये आयपी काय असतो, तर आयपी म्हणजे तुमचा लॉजिकल ॲड्रेस, म्हणजे त्याला इंटरनेट प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. तो पॅकेट्स यूज करतो ट्रान्सफर करण्यासाठी. त्याच्यानंतर डेटा लिंक आहे. डेटा लिंक काय करतो, मॅक अँड LLC फिजिकल ॲड्रेसिंग. आता हा जो आहे तो डेटा लिंक असणारा मॅक म्हणजे काय, मीडिया ॲक्सेस कंट्रोल प्रोटोकॉल. याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रोटोकॉल यूज केले जातात डेटा लिंक लेअरमध्ये. तर डेटा लिंक मध्ये दोन, तर मीडिया ॲक्सेस कंट्रोल अँड लिंक लाईन कंट्रोल हा एक प्रोटोकॉल यूज केला जातो. त्याला आपण फिजिकल ॲड्रेसिंग असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये फ्रेमचा वापर केला जातो. त्याच्यानंतर फिजिकल लेयर आहे. तर फिजिकल लेयर काय करतोय, तर फिजिकल मीडिया सिग्नल अँड बायनरी ट्रान्समिशन करण्यासाठी फिजिकल लेयर बीट्सचा वापर करतोय, असणारा बीटचा. तर हे झालं होस्ट लेयर आणि मीडिया लेयर. नेक्स्ट पाहतोय आपण त्या ठिकाणी OSI मॉडेल. आता हे जे OSI मॉडेल आहे याच्यामध्ये हे जे 7 लेयर पाहिले आपण, त्या 7 लेयरचा एक अनुक्रमांक आहे त्यांना. ते कोणता लेयर कोणत्या नंबरला फंक्शनिटी करतोय, म्हणजे फंक्शन कशा पद्धतीचा त्याचा एक नंबरिंग दिलेली आहे. तर फंक्शनिंग आहे तर त्याला एक नंबरिंग आहे. जसं नंबर 1 फिजिकल लेयर, नंबर 2 data link layer, number 3 network layer, number 4 transport layer, number 5 session layer, number 6 presentation layer and 7 application layer. या प्रकारचे हे 7 लेयर आहेत. त्यानंतर आपण याच्यावर OSI रिफरन्स मॉडेलवर आधारित काही असणारे प्रश्न पाहतो. या ठिकाणी क्वेश्चन बँक आहे. तर नंबर 1 चा क्वेश्चन आहे, which layer in OSI model perform the network routing flow control and error control function? याचा आन्सर आहे नेटवर्क लेयर. Which layer is the layer 2 in OSI network model? याचं उत्तर आहे डेटा लिंक लेयर. थर्ड क्वेश्चन पाहतोय, which layer is the layer 4 in OSI model? याचं आन्सर आहे ट्रान्सपोर्ट लेयर. Which is the sixth layer in OSI communication model? याचा आन्सर आहे प्रेझेंटेशन लेयर. आणि फिफ्थ नंबर, व्हॉट इज द अब्रिव्हिएशन ऑफ OSI? याचा आन्सर आहे ओपन सिस्टम इंटरकनेक्शन. आणि सिक्स्थ नंबर आहे, which is a reference tool for understanding data communication between any two network system? याचा आन्सर आहे OSI मॉडेल. थँक्यू.